बातमीची प्रभाव पाडेल। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये सरस्वती कॉलनीतील एका मेडिकल दुकानाच्या उद्घाटनाला कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांना बोलवण्यात आलं होतं। 2 ते 3 दिवसापूर्वी कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानामध्ये बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर मागच्या निवडणुकीत 1000 कोटी रुपये घेतले असा आरोप केला होता। त्याच आरोपाचा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरस्वती कॉलनी परिसरामध्ये एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि वसमत शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची देखील झालेली यावेळी पाहायला मिळाली। कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर हे येताना चोख पोलीस बंदोबस्तात अर्थात रॉयल एंट्रीमध्ये वसमत शहरामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाली। पण जाताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहून त्यांनी शहरातून वेगळा मार्ग काढत धूम ठोकलेली पाहायला मिळाली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे रुपेश कदम, उत्तमराव करवंदे, भीम टायगर सेनेचे सम्राट गायकवाड, मुकुंद करवंदे, प्रवीण थोरात, शीलरत्न खंदारे, राजरत्न गायकवाड, डॉक्टर जितेंद्र तेलगोटे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदार संतोष बांगर यांना जाब विचारण्यासाठी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली। असलेला मटका बहादर आमदार संतोष बांगर याने आज खूप मोठ्या रॉयल एंट्रीने, खूप मोठ्या दिमाखात, खूप मोठ्या प्रशासनाच्या पोलिसांच्या जीवावर आज वसमतला येऊन कोणत्या तरी एका मेडिकलचं उद्घाटन करण्यासाठी आला होता। पण आला त्या रॉयल एंट्रीनी आणि पळून गेला चोरासारखं। त्याला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते फक्त जाब विचारायला गेलते की बाबा तू जो आरोप केलास तो आरोप करण्याचा तुला कायदेशीर हक्क आहे आणि तो अधिकारही तुला ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे आजोबा, भारतीय संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। तू आरोप कर। आलास ना मर्दासारखं तर मग जाब विचारायला कार्यकर्ते उभे होते। तू एवढा ताफा होता तुझा तर कार्यकर्ते तर वंचितचे मोजकेच उभे होते, तर तू का थांबला नाही? का आमच्या रोषाला, का आम्हाला, तू लोकप्रतिनिधी आहेस ना, तर तुझं काम नाही का की बाबा या लोक काही मला प्रश्न विचारायले तर तू आम्हाला उत्तर द्यायला का बाधिल होतास? पण संतोष बांगर मोठ्या थाटामाटात आला आणि चोरासारखं पळून गेला। यानंतर संतोष बांगरला आम्ही एवढंच अजून आव्हान करतोय की संतोष बांगर हे असे पळकुट्याचे कामं करू नका। ते तुम्हालाही शोभत नाही लोकप्रतिनिधींना, आणि आम्हालाही लोकप्रतिनिधीची कोणत्या आम्हाला काय हरासमेंट वगैरे काय अपमान करायचा नाही। तुम्ही रीतसरपणे एक तर बाळासाहेबांची माफी मागा आणि नसतील तर तुमच्याजवळचे असलेले पुरावे सादर करा। आघाडीचे
राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप संतोष बांगर यांनी लावलेले आहेत आणि आज वसमत शहरामध्ये ते एक मेडिकलच्या उद्घाटनामुळे वसमत शहरामध्ये त्यांनी एक उद्घाटनासाठी आलेला असता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनी आपल्या गाडीचं एका चोरासारखा पळून गेला आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ते जाब विचारण्यासाठी त्यांच्याजवळ गेले असता त्यांनी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आणि एका चोरासारखा पळून गेला तो आणि श्रद्धेय आंबेडकर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांनी एक मोठ्या आवाजाने आणि मोठ्या आवाजाने त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की बाळासाहेब आंबेडकर हे हेलिकॉप्टरमधून मोठ्या मोठ्या सभा घेतात, कुठून आले? तर बाबा मला एकच सांगायचं आहे तुला संतोष बांगर की जेव्हा तुझ्या आज्याला लुंगी घाला येत नव्हती तेव्हा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे आजोबा म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर हे विमानामध्ये फिरत होते, हे तुला माहीत आहे का? आणि तू हे जे समजा जे भारत भाईचाराचा देश आहे म्हणून ओळखला जातो पूर्ण जगामध्ये आणि तू जर भाईचारा जर हा नष्ट करण्याच्या मार्गावर असेल आणि भारत देशाला दंगे आणि शांतता भंग करण्याचा तुझा जर प्रयत्न असेल आणि तू जर कुणाकडून सुपारी घेऊन जर भारत देश हा भारत देशाची शांतता भंग करण्याचा तू सुपारी घेतली असेल तर हे तू थांबून टाक, नाही तर ही सुपारी तुला खायला दात राहणार नाहीत एवढं लक्षात ठेव. दिनेश कुलकर्णी, युवा राज्य न्यूज लाईव्ह, हिंगोली.